चला बाप्पाला जायचंय. आणि मग तिसरा पण आज होऊन दे मग सटवायचं आम्ही कांदा भरायला गेलो मग तिसरा पारा नुसतं तसंच आपलं साधं पाय पडायचं. तिकडे कांदा भरताना आमचा व्हिडिओ काढा आजीबाईचा माझ्या यायचं दिदू तुला. पैशाची शाळा हा हे आपलं खेत आहे. हे लिंबोणीचे झाड आपलेच बाळा. केळीचे झाड पण किती झाड लावलेत बघ आपल्या आजीनी. नारळच नारळ. आणि इथं आपलं कुवा पण आहे तुला दाखवते. हा ना बारामतीहून आणलेलं झाड आहे ना. आलेत ना मागच्या वेळेस कमी आलत्या. हा मागच्या वेळेस 3 आलते. कुठं केळी नानी ह्याला कुठं केळी आल्यात. हा आलाय आलाय मस्त आलाय. पाणी नाही ना भारी आले तो नानी ह्याला काही ऱ्या. हा मागच्या वेळेस 3च आलत्या. कातड वय जाऊ दे चांगलं आहे उलट. ये हमारा कुआ शिजू ये हमारा कुआ. नानी सोलर लयच मोठा आहे हो. हा मस्त आहे भारी. ह्याच्या खाली मस्त आहे बसायला. हे झाड तोडलं नाही त्याचं खालचं फुटलं हो नानी ते परत थोडस. कुठं करायचं म्हणलं. एक निवड ठेव हळद पीठ जवळ त्या दगडाच्या आड पेटलं असतं. एक एरीला आणि एक इथं आता चैताच्या महिन्यात घालते सवास. तुम्ही नसला हमने बनाया रोटी. माझ्या शेजीन निवड बनाले. पेटलं पेटल्या वाऱ्याने पेटत ती हवाने पेटत ग. एक लाव एक तिथं एक खाली एक कुठं लाव. इथं बी निवड लाव ठेवू. हा तिथं ठेवलं का निवड. हा ठेवलं चल हळूच उतर. ही धरली लिंब एक लक्ष्मी आली एक होई नाही पण येईल. चल हळूच उतर बरं का तिथं खाली आहे का बाई. मम्मी उधर उधर क्या नाही बाबा तिकडे नाही जायचं. चल चला या हळूच. मम्मी काय त्याच्यात म्हणजे मला भांडे घासू लागत जाईन माझ्या साडी धुत जाईन हाय का नाही. पप्पा आल्या पाणीवर आधी आणि ह्या कपात आहे ना कुत्र तांबडं घालून दे. जाऊ कुठं तिकडं नाही सारे फक्त तिथं मधल्या देवाला होत राहून देऊ तिकडं लक्ष्मी यायला होत. वाट टाकते ह्याच्यात ह्या कपाट टाक तांबड्या टाक चकून लक्ष्मी यायला घेऊन तिकडून या. आणि ती दिवा दे मी देवाला हे करते कागद पिटी दिवा सगळं तिला टाकायचं. देवांशला आणलं होतं ना. काय नाही ते वारायला सुटणार आहे त्याच्यामुळे सगळं माझ्या बाबाचं चांगलं होऊन माझ्या पेड्याचं माझ्या पेड्याचं ग माझ्या पुड्या रे भाऊलीच्या पुड्या फुटला का. अयो अंगाराने शिजू चल त्याला उसा का अंगारा पाजायचा सांगितलं होता तिथं तरी पाहिजे कांदा भाकर आला पाहिजे. त्या देवाला लग्न झाल्यापासून आता दुसऱ्यांदा आलं हाय ना. शेजूला तर मी एकदा पण नाही आणलेलं हाय ना पिलू. हे काय नारळ फोडून नारळ खाती शेजू. नानी पण गेल्यात ते जाणार पांडुरंगाच्या दर्शनाला पांडुरंगाच्या. तर हे पहा आमचं चिंचेचं झाड आहे रानामधलं आणि जवळच इथं घराच्या जवळचे शेत आहे त्यातलं हे चिंचेचं झाड आहे. तर इथं आम्ही लावलेले आहे शेवग्याची झाडं आणि त्याच्यामध्ये लावलेले आहेत जांभळाची. पण शेवग्याची खूप मोठी झालेत
आणि त्याला खूप साऱ्या शेंगा पण आलेल्या आहेत, फुलं पण आलेले आहेत. पण गावाकडे आता उन्हाळा खूप जास्त जाणवत आहे, त्याच्यामुळे त्याला पाणी पण कमी पडलेलं आहे, विहिरीत पाणी पण नाही आहे. तर टोमॅटोची झाडं पण जळून गेलेत. आणि इथं बघा नानीने आमचे लावलेले आहेत मिरचीची झाडं. तर नानी म्हणत होते त्याला पाणी टाकायचं आहे, तर आता बादलीने पाणी टाकावं लागेल. ठिबक पण केलेलं आहे, पण विहिरीत पाणी कमी असल्यामुळे घरी गुरांना आणि पाणी पुरत नाही आहे. तर पहा मस्त असे आमचे झाडं वगैरे हिरवेगार झालेले आहेत, थोडे उन्हाचे सुकल्यावाने दिसत आहेत. आणि इथं लावलेलं आहे नानीने कांद्याचं बी टाकलेलं आहे आणि वांग्याची झाडं पण लावलेली आहेत. तिथे विहीर पण आहे, तिथं निवड ठेवून येणार आहे मी आता. आणि वांगी पण आलेले आहेत, पाहू शकता. वांग्याला खूप छान छोटी छोटी नाजूक वांगी खरं वांग करायसाठी आलेले आहेत. शेवग्याला शेंगा आल्यात, त्या कधी कधी आम्ही नेतो विकण्यासाठी. तर पाहू शकता ही माझ्या जावाची जी मक्का आहे ती पण पाण्याविना सुकून चाललेली आहे. आणि विहिरीत पण जास्त पाणी नाही त्याच्या पण. आणि इथं निवड ठेवायला सांगितलेलं, पण जागाच माहीत नव्हती मला कुठं जायचं, तर मी इथं थोडं लांबच ठेवलेला रानामध्येच. आणि पहा आता पुन्हा मी आता घरी चालले. तर घराच्या लगतच लागलेले हे रान आहे आमचं, त्याच्यामध्ये आंब्याची वगैरे झाडं, नारळाची, आंब्याची, चिक्कूची झाडं आहेत. तर हे चिक्कूचं झाडं आहे इथं आमच्या. आता इथूनच चिक्कू घेऊन जातो आम्ही. तर आंब्याला ह्या वर्षी जास्त काय आंबे आलेले नाही आहेत, कारण मोहर सगळा गळून गेला अवकाळी पावसाने. आणि हे पेरूचं झाड आहे, ह्याला आणखी पेरू नाही आले. दुसऱ्या पेरूला खूप सारे पेरू आलेले आहेत. आणि हे आंब्याचे झाडं इथे मधीच लावलेलं आहे, गवत जे गुरं खातात ते. तर पहा हे चिक्कूचे झाडं आहेत आणि त्याला लागलेलं खूप मोठं मावळ आहे मधाचं. तर पहा चिक्कू आता न्यावं लागणार आहे. तर येणार आहे मी मुंबईला जाताना हे चिक्कू. तर खूप असे गोड आहे, आमचं एकच चिक्कूचं झाड आहे, आणखी लावलेत आम्ही. हे चिक्कू खूप खूप गोड लागतात आणि जास्त दिवस नाही, लवकरात लवकर हे चिक्कू आता काढावं लागणार आहेत. ह्याला दुसऱ्या कळ्या पण आल्या आहेत अजून चिक्कूच्या झाडाला. तर खूप मोठं झाड झालं हे पण. आणि आंबे पाहू शकताय, आंबेच नाही आले ह्या वर्षी, खूप छोटेशा आहेत आणि सगळा मोहर गळून गेला ह्याचा. आणि हे आहे लिंबाचं झाड. आणि उन्हाळ्यात लिंबाला खूप सारा भाव आहे, पण लिंबच नाही आहेत. आणि हे आमचं नारळाचं झाड, ह्याच्यात नारळ आलेत पण ते खूप वर आहेत. आणि हे चिंचचे पाहू शकता, चिंचेच्या झाडाचे चिंचा खूप साऱ्या पडलेल्या आहेत तिथलच्या, पण ह्या वर्षी चिंचा काय विकलेल्या नाहीत. आणि घरी पोचले इथं मी आता. चला मग बाय बाय.